हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी पूनम अर्जुन सूर्यवंशी. वेलकम टू आवर चॅनल पूनम समथिंग न्यू. आवाज ऐकलात? एकदम मस्त रेसिपी, एक क्रिस्पी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मैदा वापरणार नाही, कॉर्नफ्लॉवर नाही, घरच्या घरी बनवायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आणखीन एक गोष्ट, चीजी स्पायसी. हो, बरोबर ऐकलं, चीजी. याच्यात आपण चीज टाकणार आहोत. पावसाळ्याचे दिवस आहेत, चहासोबत काहीतरी क्रंची असं खावंसं वाटतं, चीजी स्पायसी. तर त्यासाठी बेस्ट रेसिपी आहे आणि लहान मुलांनाही देण्यासाठी एकदम उत्तम रेसिपी आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला करूया स्टार्ट. एक पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे बघा. त्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी ठेवलेलं आहे. गॅस आपल्याला स्लो ठेवायचा आहे स्टार्टिंगला. तर पाण्याला उकळी येत राहील तोपर्यंत आपण याच्यामध्ये काही सामान टाकून घ्यायचं आहे. पहिलं तर टाकलं अर्धा ग्लास पाणी, त्यानंतर 1 चमचा घी टाकायचं आहे, साजूक तूप म्हणजेच. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत चीज. तर हे चीज क्यूब्स होत्या, त्या मी 2 घेतलेले आहेत ग्रेट करून. मस्त असं ह्याच्याने खूप छान अशी टेस्ट येते. मुलांना फार आवडतं, मोठ्यांनाही आवडेल. त्यानंतर टेस्टसाठी आपण नमक म्हणजेच मीठ टाकून घेऊयात. अर्धा चमचाला थोडं कमीच मी मीठ घेतलं होतं. मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं चीज जे आहे ते मेल्ट झालं पाहिजे. त्यानंतर याला उकळी येईल. उकळी आल्यानंतर 1 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. ह्याच्यामध्ये भरपूर असं बनवून रेडी होईल. तांदळाचं पीठ जे आहे ते हळूहळू टाकायचं आहे, एका हाताने हलवत राहायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये गुठळ्या होत नाहीत. पीठ मळायलाही अगदी सोपं होईल तुम्हाला. तर 1 वाटी अर्धा ग्लास पाणी हे मेजरमेंट परफेक्ट आहे. तरीही तुमची वाटी छोटी मोठी असू शकते, त्यानुसार तुम्ही बघा. पीठ हे असं जास्त ड्रायही नाही आणि जास्त ओलंही नाही. परफेक्ट पाण्यामध्ये ते जे पीठ टाकले ते मिक्स झालं पाहिजे. छान असं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यावर लीड म्हणजे झाकण ठेवायचं. 1च मिनटं लो फ्लेमवर वाफलवून द्यायचं. लो फ्लेमवर, कारण की ते लगेच खाली करपेल, वास येईल पीठ आपलं. त्याच्यामुळे लो फ्लेमवर 1च मिनटं ठेवायचं. गॅसला ऑफ करायचा, बंद करायचा आणि 5 मिनटं वाफलवायचं. 5 मिनटं झालेले आहेत पहा. जास्त थंडही नाही होऊन द्यायचं आहे पिठाला. जेमतेम तुम्हाला हे पहा अशा प्रकारे थोडंसं हात लावता आला पाहिजे आणि ते गरमच असलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण हे मळायला घेऊया. पीठ पहा तुम्ही असं झालं पाहिजे. हातात घेतल्याबरोबरच छान गोळा झाला पाहिजे. परात किंवा काही ताट घ्या त्याच्यामध्ये मळायला. आणि गरम गरम पीठ मळल्यानंतर काय होईल, तुम्हाला मळायला इझी जाईल. त्याच्यानंतर ते मळलं जात नाही, खूप छान सॉफ्ट होतं गरम गरमच मळल्यावर. मी आता इथे पाणी घेतलेलं आहे. पाण्याचा फक्त आपल्याला हात घ्यायचा आहे, म्हणजे कसं की आपल्याला गरम असल्यामुळे थोडं चटकाही लागत नाही आणि पीठही छान सॉफ्ट होतं. छान असं मळून घ्यायचं आहे, जेवढं छान मळता येईल. 2 मिनटं तरी कमीत कमी याला मस्त हात घेऊन पाण्याचा मळून घ्यायचं आहे. पाहू शकताय बघा, एकदम सॉफ्ट असं मस्त पीठ झालेलं आहे. ह्याच्यामुळे काय होईल, तुम्ही चांगलं मळलं की तुमचं जेव्हा आपण आता नेक्स्ट स्टेप आहे आपली, तेव्हा तुमच्या ज्या पिठाला किंवा लातिंबीला क्रॅक पडणार नाहीत. तर पीठ मळून झालेलं आहे छान. त्यानंतर लगेचच आपण एक उंडा घेऊया, जसं चपातीसाठी घेतो आपण. त्याला थोडं तांदळाचं पीठ लावून घ्यायचं आहे आणि पोळपाटावर मी लाटायला घेते याला. जसं आपण चपाती लाटतो तसंच लाटून घ्यायची आहे. अलटीपलटीही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला जर का वाटत असेल की म्हणजे चिटकतंय लातिंबी, तर थोडंसं अजून पीठ तुम्ही लावू शकता, काही हरकत नाही आहे. पहा, थोडंसं असं स्प्रेड करायचं पिठाला तांदळाच्या आणि लातिंबीला छान अशी लाटून घ्यायची. हे पहा, बघू शकता, जास्त जाडही नाही आहे आणि अगदी पातळही नाही आहे. चपाती एवढंच आपल्याला छान अशी याला लाटून घ्यायची. त्यानंतर मी जे आहे ते सुरीच्या साहाय्याने साईडचे कॉर्नर्स कट केले होते आणि याला चौकोन असं शेप दिला होता. तर तुम्ही डायरेक्टली जरी केलं तरी चालेल. मला यूट्यूबवर व्हिडिओसाठी छान असा शेप परफेक्ट हवा होता, त्यामुळे मी असं चौकोन शेप दिला होता. आणि आता काय करायचं आहे, मी याला ट्रायंगल शेपमध्ये कट करणार आहे. तुम्ही हवं तर चौकोन करू शकता, म्हणजे जसं तुम्हाला इझी जाईल. तुम्हाला हवा तो शेप तुम्ही देऊ शकता. मी ट्रायंगल देणार आहे, त्याच्यामुळे हे पहा अशा सरळ सरळ पहिला लाईन कट करून घेते. तुम्ही सुरीनेही करू शकता, मी पिझ्झा कटरने केलेलं आहे. असं सरळ सरळ लाईन कट केल्यावर एकावर एक ह्याला ठेवून द्यायचं आहे.
तर टेन्शन नाही घ्यायचं, हे चिटकत नाही कारण की आपण पीठ लावलेलं आहे त्याच्यामुळे ह्या चिटकत नाही. व्यवस्थित असं एकावर एक मी ठेवून घेतलं. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजेच तुम्हाला अशा नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहतील. तर हे पहा, अशा प्रकारे मी ठेवून घेतलेलं आहे आणि आता सुरीच्या साहाय्याने असे ट्रँगल शेप देते. म्हणजे कसं दिसायलाही खूप छान दिसतात, मुलांनाही आवडतात, आपल्यालाही खाताना छान वाटतं. त्याच्यामुळे अशा ट्रँगल शेप मी कट करून घेतलेले. आता तुम्ही पाहू शकता की हे इझिली वेगळे होत आहेत. ठीक आहे, तर जेवढं असं वाटतंय तेवढी काही मेहनत नाही आहे. तुम्ही जर व्यवस्थित असं टाईम मॅनेज करून केलं म्हणजेच कसं, तर आता तेल ठेवलं, हे एक मी लातिंबी लाटून घेतली. आता तेल ठेवलं आहे, आपल्याला डीप फ्राय करायचं आहे. पहा, मी आता तेल ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये जे लाटून आपण कट केलेले ट्रँगल आहेत ते असे डीप फ्राय व्हायला ठेवून द्यायचे. आणि हे लो फ्लेमवर करायचं आहे कारण आपल्याला क्रिस्पीनेस हवा आहे. त्याच्यामुळे मग हे जोपर्यंत होते तोपर्यंत साईडला तुम्ही दुसरी लाटू शकता, म्हणजे वेळही वाचेल, पटकन होईल. आणि अशा प्रकारे बघा मस्त असं डीप फ्राय करून घ्यायचं. आणि हलकासा ना येल्लो कलर आला पाहिजे, डार्क असा ऑरेंज कलर असं आलं पाहिजे, जास्तही करपवायचं नाही, ते आपोआपच वर येतात, तुम्हाला कळून जाईल. हे पहा, आता ह्याचे जे बबल्स आहेत ते येणं बंद झालेलं आहे, म्हणजेच हे व्यवस्थित झालेलं आहे. ह्याचा कलर पहा एकदम मस्त असा आहे. तर ह्याला असं छान आपण काढून घेऊया झाऱ्याच्या साह्याने, याच्यात जास्त तेल वगैरे पण काही राहत नाही. आणि छान टिश्यूवर काढून घेऊया. तर हे पहा, छान असे लगेच रेडी झालेले आहेत मस्त स्नॅक्ससाठी, मुलांना फार आवडतील. थोडंसं हलकंसं वरून मीठ टाका गरम गरम असल्यावरच, म्हणजे अजून छान लागतात. एकदम मस्त क्रिस्पी स्नॅक्स आपला रेडी झालेला आहे. तुम्हाला जर स्पायसी हवं आहे तर तुम्ही थोडंसं रेड चिली पावडर सुद्धा टाकू शकता आणि थोडंसं चाट मसाला टाकायचा, एकदम मस्त झणझणीत असं स्नॅक्स तयार होईल.